शिक्षकांनी मुलांसमोरच पत्नीबरोबर अतिशय भयंकर कृत्य केले। सकाळी फक्त चहामुळे वाद झाला आणि त्याचं रूपांतर अतिशय भयंकर घटनेमध्ये घडलं। नवराही शिक्षक, पत्नीही शिक्षक आणि मुलं उच्च शिक्षित, घरात सर्व सुखसुविधा, तरी देखील उच्च शिक्षित घरात असं काही होईल याची कोणी कल्पनाही केली नव्हती। नेमकं काय झालं हे पाहू। चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा। ही घटना कोल्हापूरमधील मुरगुड या गावामध्ये घडली। परशुराम पांडुरंग लोकरे, वय वर्ष 53 असं पतीचे नाव, तर सविता लोकरे, वय वर्ष 45 असं पत्नीचं नाव। मोठी मुलगी सध्याच नेटसेट उत्तीर्ण झाली, तर लहान मुलाची भारतीय नौदलामध्ये भरती झाली, त्यामुळे घरात आनंद होता। परंतु काल सकाळी चहा चांगला झाला नाही म्हणून पती परशुराम आणि सविता यांच्यामध्ये वाद सुरू झाला। मुलांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे 45 वर्षे सविता हे भांडे धुण्यासाठी निघून गेल्या। परंतु रागाच्या भरात असलेल्या शिक्षक पतीने पाठीमागे जाऊन पळत डोक्यामध्ये वरुटा आपटला आणि या घटनेमध्ये 45 वर्षे सविता यांचा जागीच मृत्यू झाला। हस्त खेळतं कुटुंब फक्त थोड्या रागामुळे उद्ध्वस्त झालं।